नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे हे प्रचंड चिडले. बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांना उद्देशून सुनील तटकरे यांनी खडा सवाल उपस्थित केला. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावात पुढे आला नाही. विलिनीकरण चर्चा सुरू झाली त्यावेळेस देखील टीकेच्या तोंडी आम्ही दोघे गेलो, मात्र इतर कोणीही आमची बाजू मांडली नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केलाय. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, नेमका काय सवाल, काय संताप सुनील तटकरे यांनी उपस्थित केलाय? जगदीश अगदी बरोबर आहे. आपण बघतो की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते आज देवगिरी बंगल्यावरती एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्षातल्या सर्व आमदारांना आणि खासदारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मुंबईमध्ये प्रफुल्ल पटेल जे आहेत हे मुंबईमध्ये असून सुद्धा या बैठकीसाठी गैरहजर राहिले आणि या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या समोर जी आहे त्यांची भूमिका मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ज्या प्रकारे राजकीय हालचालींना वेग आणला, ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये आपण बघितलं की वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीकेची झोड जी आहे ती राष्ट्रवादीतल्या दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा केली. मात्र त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या बचावासाठी किंवा दोन्ही नेत्यांची भूमिका मांडण्यासाठी पक्षातनं कोणीच मोठे नेते समोर आले नाहीत आणि त्याचमुळे जे आहे तटकरेंनी गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे म्हणजे आम्ही दोघेच टीकेचे वारंवार धनी होत आहोत आणि तरी सुद्धा पक्ष किंवा पक्षातले वरिष्ठ नेते आणि खास करून त्यांचं असं इनडायरेक्टली म्हणणं होतं की पवार कुटुंबियांनी आमची बाजू घेतली नाही आणि त्यामुळेच त्यांनी नाराजीचा सूर. मात्र सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सवाल उपस्थित केल्यावर यावर सुनेत्रा पवार यांचं काही उत्तर समोर आलंय? सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी आज सर्व आमदारांची आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांची बाजू ऐकून घेतली. आजची बैठकच याकरता होती, निर्णय देण्यासाठी बैठक नव्हती, तर सर्व काही आमदारांना किंवा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना जे काही त्यांच्या भूमिका किंवा जे काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं त्यासाठी ही बैठक होती. आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर भुजबळांनी मात्र जो आहे सुनील तटकरे यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर आमदारांनी त्यांची बाजू घेतली नाही. ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.